तंदुरुस्त राहण्यासाठी काय म्हणजे एक संधी मिळाली। मोगाव फरीदपूर रस्त्यासाठी जवळपास 5 वर्षात 80 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला। आरबी मोगाव रस्त्यासाठी इतका रस्ता खराब होता की चालणे कठीण होत होते, त्यासाठी 60 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला। आता उर्वरित 17 लाख रुपये निधी रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन सुद्धा झाले। मोगाव येथे 24 तास 3 फेज विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी गावठाण मीटर उपलब्ध करून दिले। सोबतच मोगाव येथील पाईपलाईनसाठी निधी उपलब्ध करून दिला। पाणी पुरवठा विहिरीवर स्विच रूम बांधण्यात आली। सातत्याने प्रयत्न करून मी गावातल्या नागरिकांना पोस्टामध्ये बिघडला न जावा याच्यासाठी मी पोस्ट ऑफिस सुद्धा आणून दिले। आता मोगाव इथे अंगणवाडीचे काम मंजूर झाले आहे, ते सुद्धा येत्या काही दिवसातच त्याचे बांधकाम होणार आहे। आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मोगावमध्ये व्हावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला, ते सुद्धा मंजूर झाले। येत्या काही दिवसात त्याचेही काम सुरू होईल। सोबतच ग्रामपंचायतच्या स्वनिधी म्हणजे 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून 5 गावात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले। बाणवचुवा येथे जिल्हा परिषद शाळेतील 2 शौचालय खराब असल्या कारणाने तेथील विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास होत होता। मी याची दखल घेऊन ते 15 वित्त आयोगातून त्याची दुरुस्ती करून दिली। आज ते सुसज्ज आहे। तावी, रासा, केसलापारा तिन्ही गावात 10 लाख रुपये खर्चून नवीन घरोघरी नळ जोडणी करून दिली। 5 गावात घनकचऱ्याचे टाके, 4 गावात घनकचऱ्यासाठी विलगीकरण शेड, घनकचऱ्याच्या साठवणुकीसाठी बकेटचे वितरण। अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेच्या मागणीनुसार त्यांना 5 वर्षात मी साहित्य उपलब्ध करून दिले। सोबतच 15 वित्त आयोगाच्या निधीतून 5 गावासाठी पाणी पुरवठा विहिरीचे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इतर बिलाचा भरणा केला। कधी या 5 गावातील विद्युत पुरवठा खंडित होऊ दिला नाही। सोबतच लहान मोठे सुद्धा कामे केली, 5 वर्षाच्या काळात केलेले आहे। आमदार समीर भाऊ पुनावार यांनी माझ्या मागणीवरून विकासासाठी गेल्या 3.5 वर्षात महायुती सरकार आले तेव्हापासून सरकारच्या काळात जवळजवळ 5.5 करोड रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला। या इतक्या मोठ्या प्रमाणात विकास पाहून काही नागरिक म्हणाले होते की हा निधी जो आहे हा सरकारने दिलेला आहे। मित्र, मी एक गोष्ट सांगतो, जर सरकारने दिलेलं तर इतर गावामध्ये सुद्धा सरकारचे लक्ष आहे, हेही गाव सरकारच्याच आधिपत्यात येते, मग तिथे अशी कामे का झाली नाही? मोगाव ग्रामपंचायत अंतर्गत विकासाची गंगा ही आमदार समीर भाऊ पुनावार यांच्यामुळे आली, ही मी ठामपणे सांगतो। माझ्या मागणीनंतर आली, त्यामुळे हे सर्व कामे शक्य झाली। मी दिवसभर आपले कामे करून आमदार समीर भाऊ पुनावार यांच्याकडे रात्रीच्या वेळी जायचो, ठराव घेऊन जायचो। समीर भाऊ नेहमी म्हणायचे, तुला मोगाव, रासा, केसलापार, बाणवचुवा इतकेच दिसते का? माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये इतके मोठे गाव आहे, सर्वांचा मला विकास करायचा आहे, आणि तू येताना किराण्याची लिस्ट घेऊन येतो, एकटाच येतो आणि किराण्याची लिस्ट घेऊन येतो, इतके देऊन सुद्धा तुझे कधी पोट भरत नाही, तुझी मागणी वाढतच आहे। मी त्यांना समजून सांगायचो, भाऊ मोगाव ग्रामपंचायतचे 5 गाव विकासापासून खूप वर्षापासून दूर होते आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांचा विकास व्हावा आणि तो माझ्या हातून व्हावा, हाच माझा प्रयत्न आहे। ते हसायचे आणि सतत ठीक आहे, तू म्हणतो करून घे, देऊन देऊ तुला। आज मोगाव ग्रामपंचायत अंतर्गत मी केलेल्या विकास कामात आमदार समीर भाऊ पुनावार यांचा सिंहाचा वाटा। यात मला वेळोवेळी सहकार्य करणारे जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, तत्कालीन जिल्हा अधिकारी, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयापासून तहसीलदारापर्यंत तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, आरोग्य विभागाचे, कृषी विभागाचे, महावितरण कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांनी माझ्या मागणीवरून माझ्या ग्रामपंचायतला सहकार्य केले। कधीही मी थांबलो नाही, 5 वर्षात सतत हा प्रवास केला। यासाठी मला माझे सहकारी उपसरपंच सपनाताई बाबळे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, संदीप चातरकर, राजू परचाके, प्रणालीताई वांद्रे, सुनीताताई बागाडे, शिलाताई धारणे, बेबीताई आत्राम, तत्कालीन ग्रामसेवक संतोषजी पुरका, आता जे ग्रामसेवक आहे अखिलेश भाऊ ढोबळे, तंटा मुख्य समितीचे अनिल धोटे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी माझ्या बाजूने राहिले। सोबतच या कामासाठी मला नेहमी माझे ग्रामपंचायत कर्मचारी अरुण ठाकरे, दौलत शहारे, विलास राऊत, गोलू बांगरे, सुधीर गायकवाड, कुशाप महातळे आणि 5 गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, 5 गावातील मुख्याध्यापक, 5 गावातील शिक्षक,
पाचही गावातील बचत गटाच्या CRP, बचत गटातील सर्व महिला, गावातील लहान मोठ्या पुरुषांनी मोलाचे सहकार्य केले, याबद्दल मी आपल्या सर्वांचे कायमस्वरूपी ऋणी राहील. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. मित्रांनो, 2021 फेब्रुवारी ते 2026 या काळात ग्रामपंचायतचा एकही रुपया इकडे तिकडे होऊ न देता जे ही 5 वर्षात ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम घेतले, 26 जानेवारीचा असो, 15 ऑगस्टचा असो, विविध महापुरुषाच्या जयंती असो किंवा प्रशासनाकडून दिलेले कार्यक्रम, हे सर्व मी स्वखर्चातून केले. एकही रुपयाचं बिल कुठल्याही ग्रामपंचायतला लावलं नाही. ग्रामपंचायतचे चिल्लर कामे सुद्धा स्वतःच्या स्वखर्चातून केली. याचे साक्षीदार माझे ग्राम सेवक व माझे ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे सदस्य. या 5 वर्षाच्या कार्यकाळात माझ्याकडून कळत न कळत कोणती चूक झाली असेल किंवा काम करताना कोणाची मने दुखावली असतील तर आपला लहान भाऊ म्हणून माफ करावं. 3.5 वर्षात आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या आशीर्वादाने भरपूर कामे झाली असली तरी अजूनही भरपूर सारे कामे बाकी आहे. आणि या 5ही गावाच्या तरुणाला हाताला काम मिळावं यासाठी सुद्धा मी आता धडपड करणार आहे. येणाऱ्या काळात आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या माध्यमातून मी पूर्ण जे कामे राहिली, अपूर्ण कामे राहिली, ही करण्याचे प्रयत्न करेन. तसेच त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असल्यामुळे शासनाच्या कुठल्याही 5 गावातील नागरिकांना सरकारी अडचणी आल्या त्यांनी मला सांगावं. मी त्यांच्या अडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी एक पत्रकार म्हणून नक्कीच मदत करेल असे आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आपला प्रेमस्वरूपी आशीर्वाद माझ्यावर असाच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा माझे मार्गदर्शक, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार व ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.